प्रयत्न केले तर परमेश्वर नेहमी पाठीशी असतात. एका गावात एक गरीब व्यक्ती राहत होता. तो भगवान शंकरांचा खूप मोठा भक्त होता. म्हणून सारेजण शिवभक्त महादेव याच नावानं त्याला हाक मारीत असत. त्याच्या बायकोचे नाव नंदा असे होते. ती रोज या शिवभक्ताला शिव्या देत असे. कारणही तसंच होतं. शंकराच्या भक्तीशिवाय तो अन्य कोणतंही काम करत नसे. त्याची बायको रागात येऊन रोज ओरडत बसायची, मी एकटीच काम करू का? संसार करायचा असेल तर काही काम करावं लागतं की नाही? नुसतं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हटलं की पोट भरतं का? तिच्या बोलण्याकडे महादेव मात्र दुर्लक्ष करायचा. त्याचं नित्य एकच काम असायचं. रोज सकाळी लवकर उठायचं आणि शिवमंदिर समोरील जागा झाडून स्वच्छ करायची. त्यानंतर पाणी शिंपडायचं. मग घरी येऊन स्नान करायचं आणि कळशीत पाणी घेऊन मंदिराकडे निघायचं. महादेवाच्या पिंडाला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा. तोंडाने ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जप चालू ठेवायचा. तेल वाती टाकून दिवा लावायचा. घमघमाट असलेली अगरबत्ती लावायची. चालुक्य घराण्यात बांधलेली हेमाडपंथी मंदिरं होती. खूपच आकर्षक आणि सुंदर अशी होती. महादेव देखील त्या मंदिराची अगदी उत्तमरित्या देखभाल करत होता. म्हणूनच तर मंदिर आणि त्याचा परिसर अगदी स्वच्छ आणि सुंदर दिसत होते. श्रावण महिन्यात तर महादेवाचे काम अजून वाढायचे. श्रावण सोमवारी महिलांची मंदिरामध्ये खूप गर्दी होत असे. म्हणून तो स्वतः जातीनं तेथे उपस्थित राहायचा आणि पूजाविधी करायचा. साऱ्या महिला त्याला किती चांगला व्यक्ती आहे असे म्हणत असायच्या. शिवाय त्याच्या बायकोने तिला काय माहीत त्या पूजेचे महत्त्व, म्हणून तो तिचे बोलणे कधीच मनावर घेत नसे. नंदासोबत लग्न होऊन 5 वर्षाचा काळ उलटला, पण अजूनही त्यांच्या घरात पाळणा हलला नाही. म्हणून नंदा त्रागा करीत होती. प्रत्येक स्त्रीला जीवनात आई होण्याचं स्वप्न असतं. ते पूर्ण झालं तर जीवन सफल झाल्यासारखं तिला वाटत असतं. आईचं ममत्व त्या पुरुषाला काय माहिती, म्हणून ती रोज त्याच्यासमोर ओरडत असे. तिच्या या रोजच्या ओरडण्याला तो देखील खूप कंटाळला होता. एके दिवशी त्याच्या मनात आलं की मी शंकरांची एवढी भक्ती करतो तरी देव मला प्रसन्न का होत नाही. म्हणून त्यानं शिवजींची आराधना करायला सुरुवात केली. भगवान शंकर खूप भोळे होते. ते शिवभक्त महादेवाला प्रसन्न झाले. महादेवानं आपली करुण कहाणी सांगितली आणि एक अपत्य देण्याचं वचन मागितलं. शंकर त्याची भक्ती पाहून प्रसन्न झाले होते. म्हणून लगेचच त्यांनी तथास्तु असं म्हटलं. पण एक अडचण तेथे त्याला सांगितली. तुला जे अपत्य मी देत आहे ते तुझे नाव खराब करून टाकेल. तुला हे चालणार आहे का? महादेवानं थोडा वेळ विचार केला. तेव्हा पुढचं पुढे बघू. सध्या नंदा मला खूप त्रास देते. ती मला जगू देत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही, चालेल मला. भगवान शंकर वरदान देऊन अंतर्धान पावले. काही दिवसांनी नंदाला एक गोंडस मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं गोपाळ. लाडाने त्याला सारेजण गोपू किंवा गोपी अशा नावानं हाक मारत असत. भगवान शंकरांनी सांगितलेलं महादेवाच्या लक्षात होतं की हे अपत्य तुझं नाव खराब करेल. म्हणून महादेव गोपीवरती पूर्ण लक्ष ठेवत असायचा. त्याला कुठेही बाहेर जाऊ देत नसे. मंदिरात जाताना त्याला सोबत घेऊन जात असे. त्याच्यावर भक्तीचे संस्कार व्हावे म्हणून तो गोपीला आपल्यासोबतच ठेवत होता. गोपी हळूहळू मोठा होऊ लागला. 2-4 महिने तेवढं नंदाचं तोंड बंद होतं. पुन्हा पहिल्यासारखंच तिचं बोलणं सुरू झालं. गोपी हे रोज ऐकायचा. त्याच्या कानावरती महादेवांचे ओम नमः शिवाय या मंत्रासोबतच आईचे बोलणे देखील पडायचे. माणूस खराब गोष्टी लवकर शिकतो तर चांगल्या गोष्टी शिकायला वेळ लागतो. त्यानुसार आईचं बोलणं गोपी लवकर शिकून गेला आणि तोही तसाच बोलू लागला. आईचं वर्तन त्याच्या वर्तनात दिसू लागलं. घराशेजारील मुलांसोबत त्याचं भांडण तंटा हा रोजचा विषय झाला होता. तर कुणाच्याही शेतात जायचं आणि त्या शेतात असेल ते धान्य ओरबाडून आणायचं. दुसऱ्याच्या झाडाचे चिंचा पाडायच्या, आंबे पाडायचे, हा त्याचा नित्याचं काम झालं होतं. तो बोलण्याच्या बाबतीत आपल्या आईवरतीच गेला होता असं गावातली मंडळी बोलू लागली होती. त्याच्या अशा वागण्यानं महादेव आता खूपच हैराण होऊ लागला होता. तसे देवाला तथास्तु म्हणताना अडचण देवानं सांगितली होतीच, पण त्यावर काही उपाय मात्र सांगितला नव्हता. विचार करून मुलाच्या काळजीपायी महादेव दिवसेंदिवस अशक्त होत चालला होता.
श्रावण महिन्याला सुरुवात झाली होती. पहिल्या सोमवारी महादेवाच्या मंदिरात बेलफूल वाहण्यासाठी बायकांची खूप गर्दी झाली होती. त्यात जानकी नावाची एक मुलगी देखील आली होती. गेल्या कित्येक सोमवार महादेवानं तिला मंदिरात पाहिलं होतं. गोपी देखील त्या जानकीला पाहून खूप आनंदित होत असे. तो तिला पाहण्यासाठी मंदिरात येत असे. महादेवानं मोठ्या धाडसानं तिला म्हणाला, जानकी, तू माझ्या गोपीबरोबर लग्न करशील का? त्यावर ती म्हणाली, तुमच्या या सुसंस्कारी गोपीबरोबर लग्न करण्यापेक्षा मी आयुष्यभर अविवाहित राहीन, पण गोपीसोबत लग्न करणार नाही. तिचं बोलणं गोपीला देखील ऐकू गेलं. महादेव नाराज झाला, तसा गोपी देखील नाराज झाला. त्या दिवशी रात्री जानकीच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर आले आणि ते म्हणाले, जानकी, तुझ्या नशिबात गोपी हाच नवरा लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची शक्ती फक्त तुझ्याजवळ आहे. काहीतरी अक्कल लढव आणि गोपीला अक्कल दे. जानकी सकाळी उठली आणि मंदिराकडे पळाली. आज सोमवार नव्हता, तरी जानकी मंदिरात का आली असेल म्हणून गोपी देखील मंदिराकडे पळाला. तिने मंदिरात महादेवाला गाठलं आणि गोपीसोबत लग्न करण्यास तयार असल्याचं कळवलं. गोपी हे दुरूनच ऐकत होता. जानकीने गोपीला आपल्याजवळ बोलावून घेतलं आणि म्हणाली, मी तुझ्यासोबत लग्न करण्यास तयार आहे, पण एका अटीवरती. गोपी म्हणाला, कोणती अट? तुझ्या साऱ्या अटी मला मान्य आहेत, बोल लवकर. हे ऐकून जानकीनं त्याला सांगितलं, तू मला एक वचन दे. 1 वर्षात तू कुणालाही त्रास देणार नाहीस. रोज देवळात येऊन तुझ्या बाबांसारखी शंकराची पूजा करशील. तसेच या काळात तुझी एकही तक्रार येता कामा नये. गोपीने जानकीचं आव्हान स्वीकारलं. पुढच्या श्रावण महिन्यापर्यंतचा करार ठरला. गोपीला हे सगळं खूप कठीण चाललं होतं. मात्र जानकीचा चेहरा डोळ्यासमोर आला की तो सारं काही विसरायचा. त्याच्या वागण्यानं सारं गाव अचंबित होऊ लागलं. महादेवाला त्याच्या वर्तनात झालेला बदल म्हणजे भगवान शंकरांची कृपा होय असे मनोमन वाटू लागले. तो सुद्धा मनोभावे भगवान शंकरांची सेवा करू लागला. पाहता पाहता महिन्याचा काळ उलटला. गोपीच्या वर्तनामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. रोज सकाळी उठून तो देवळात जात असे. तेथील साफसफाई करून स्नान केल्यावरती पूजा अर्चा करत असे. आता तर त्यानं शेतात जाऊन काम करायलाही सुरुवात केली होती. त्याचे सगळे दुर्गुण हळूहळू दूर होऊ लागले होते. आषाढ महिन्यात तर त्यानं पायी पंढरीची वारी देखील केली होती. विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आपल्या गावी तो परत आला. ठरलेल्या करारानुसार श्रावण महिन्याची सुरुवात होत असताना गोपी आणि जानकी यांचा साखरपुडा झाला. गोपीमध्ये बदल झाला म्हणून जानकी देखील विनाअट त्याच्याशी लग्न करण्यास तयार झाली. भगवान शंकराने मनोभावे केलेली पूजा कामाला आली म्हणून ती खूप आनंदात होती. येत्या काही दिवसात दोघांचं लग्न करण्याचं ठरलं. महादेव आणि नंदा हे दोघेही भगवान शंकरांचे मनोमनी आभार मानू लागले. जेव्हा माणसाने ठरवलं तर तो वाईटातून चांगलं देखील उत्पन्न करू शकतो. त्याची इच्छाशक्ती मोठी असली पाहिजे, कारण इच्छाशक्तीच्या जोरावरती माणसाला जे अशक्य वाटत असतं ते देखील क्षणात शक्य होऊन जातं. म्हणूनच ह्या जगात अशक्यप्राय गोष्ट अशी काहीच नाही. फक्त प्रयत्न करत राहा. परमेश्वराची कृपा नेहमी आपल्यावरती असते. एखाद्या गोष्टीचं फळ तुम्हाला उशिरा मिळेल, पण मिळणारच. तुम्ही जर का चांगलं केलं आहे तर त्याचं फळ तुम्हाला मिळालेलं नाही असं कधी होणार नाही. तुमच्या मनात जर का असा विचार जरी येत असेल तरी की मी इतकं चांगलं केलं पण मला त्याचं फळ मिळालं नाही, तर आपल्या मनाला विचारून बघा, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट चांगली केली होती तेव्हा त्यानंतर कधी ना कधी तुम्हाला त्याचं फळ हे नक्की भेटलेलं असेलच. कारण परमेश्वराच्या दारात उशीर होऊ शकतो, पण अशक्य असं काहीच नाही. म्हणूनच तर म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर.